नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज आपण मस्तपैकी वाटाण्या बटाट्याची भाजी करतोय आणि साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये. तर चला कशा पद्धतीने करायची, काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर सगळं साहित्य रेडी करून घेतलं आपण. बघू शकता इथं वाटाणा मी सोलून घेतला आणि बटाट्याचे कापसुद्धा करून घेतले. तर तुम्हाकडं वाटाण्याच्या शेंगा नसेल तर तुम्ही रात्रभर वाटाणा भिजवून आणि याचीसुद्धा भाजी करू शकता. चवीनुसार मीठ घ्यायचं, हिंग घेतलं आपण, टमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण आणि कसुरी मेथी, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि इथं बेडगी मिरची पावडर घेतली आपण, कांदा लसूण मसाला. जास्त काय मसाले आपण वापरणार नाही. तर लगेचच वाटण करून घ्यायचं आपण. तर मी इथं कांदा वगैरे काही भाजून घेतलेला नाही आहे, तर कापून घेतला. तुम्ही भाजून घेतला तरी चालेल. आणि छानपैकी इथं थोडंसं पाणी घालून आपण वाटण करून घेणार आहे. चला तर छानपैकी थोडंसं पाणी घालून आपण मस्तपैकी कांदा टोमॅटोची प्युरी करून घेतली आणि छानपैकी आपली प्युरीसुद्धा रेडी झाली. तर चला आपण कुकरमध्ये भाजी करतोय, तर आता लगेचच कुकर ठेवून घेऊ. तर या भाजीला जास्त वाटण पण नाही आणि जास्त जेणेकरून तसलीसुद्धा नाही, कुकरमध्ये झटपट भाजी होती. तर इथं 2 पळी आपण तेलसुद्धा घालून घेतलं, जिरे मोहरी घालून घेतली, अर्धा चमचा आपण इथं हिंग घालून घेतला आणि बाकीचे जे मसाले होते ते मी छोटा चमचा एक चमचा घेतला होता. तुम्ही कितपत बनविता त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचं कमी जास्त करू शकता किंवा कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने वापर करू शकता. जे वाटण करून घेतलं आपण ते वाटणसुद्धा घालून घेतलं. इथं अजिबात आपण खोबरं किंवा तीळ वगैरे असं काही वापरलं नाही आहे. तर बघू शकता छानपैकी हा मसाला आपण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. थोडंसं इथं पाणी टाकून घेतलं जेणेकरून आपला मसाला जळत नाही, म्हणजे जास्त छानपैकी परतला जातो. गॅस कमी करायचा आणि छानपैकी परतून घ्यायचा. तर बघू शकता मस्तपैकी मसालासुद्धा परतला गेला आहे. आपण साईडला गरम पाणी करून ठेवलं आहे आणि लगेचच आपण इथं जे वाटाणा आणि बटाटा कापून ठेवलेला होता ते टाकून घ्यायचा. तर इथं सोलून वाटाणा घेतला. तुम्ही रात्रभर भिजून आणि सकाळी भाजी करायची असली तरी पण करू शकता किंवा संध्याकाळी करायची असली तर सकाळी भिजत लवकर टाकलं तरी पण छानपैकी भाजी होती. आता तुम्हाला कितपत गिरवी पाहिजे त्या पद्धतीने सुद्धा करू शकता, जेणेकरून थोडंसं पाणी आणि मीठ टाकलं का त्याचं वांगचं पाणी सुटतं मसाल्याचं. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सुक्की भाजी करू शकता. ह्या पद्धतीने ह्या स्टेपला थोडंसंच पाणी टाकायचं, अर्धा फुलपात्र, आणि कुकर बंद करून घ्यायचा आणि सुक्की भाजी करायची. आता मी रस्सा भाजी करते, ते मी साईडला गरम पाणी करून ठेवलं आहे. तर 2-3 मिनटं मस्त जेणेकरून आपण मीठ टाकलं ते छान परतून घेतलं मसाल्यांमध्ये बटाटा आणि वाटाणा. आणि इथं गरम पाणी आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं, पण गरमच पाण्याचा वापर करायचा. आपली भाजी छान अशी चवदार होते. छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण आता कसुरी मेथीसुद्धा टाकून घ्यायची. तर कितपत रस आहे त्या पद्धतीने आपण पाण्याचा वापर करायचा आणि गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे तुमची भाजी छान अशी टेस्टी होती. इथं कसुरी मेथी टाकून घ्यायची, जेणेकरून आपण वाटणामध्ये कोथिंबीर वाटून घेतली आणि कसुरी मेथी वरून टाकली, मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण बंद करून घेणार आहे आपण. चला आता कुकरचं झाकण बंद करू आणि मस्तपैकी 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ. 2 ते 3 शिट्ट्या करून झाल्या. बऱ्यापैकी आपला कुकरसुद्धा थंड झाला. तर बघू शकता आता उघडून बघू आपली भाजी कशा पद्धतीची रेडी झाली. तर जास्त वाटण नाही किंवा जास्त कष्ट नाही, अशा पद्धतीची तुम्ही भाजी नक्की बनवू शकता आणि साध्या सिंपल पद्धतीने, जास्त काही टेन्शन नाही. तर वरतून आपण कोथिंबीर टाकून घेतली आणि लगेचच आपण डिशमध्ये काढून घेऊ.
चला बघू शकता किती सुंदर अशी भाजी झाली. तर ही भाजी अशा पद्धतीची, जेणेकरून आता होळीचा सण आला आहे, जास्त करून पोळ्यांचा घाट न करता अशा पद्धतीची सुद्धा साध्या सिंपल पद्धतीची भाजी तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही फुलके करू शकता किंवा पोळ्या चपाती करू शकता किंवा तुम्ही पुरी भाजी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर लागते. तर नक्की अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.